तर मग मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. सकाळी उठलो होतो उशीर. त्यानंतर 10-10:30च्या दरम्यान मालकाचा फोन आला होता कामावर ये म्हणून. मग काय टाकलं पेट्रोल गाडीत आणि लावली स्विचला चावी आणि स्टार्टर आणि निघालो. आधी झाला होता उशीर, त्यामुळे गाडी काय दमान काय चालू वाटणं झाली. ते धूम मचाले सारखं आपलं पळवत निघालो होतं गाडी. तितक्यात पाठीमागं भाचे सरकार बसलं तर भाचे सरकार आलं ते जोमात. म्हटलं तुमचा एक व्हिडिओ घेऊया आता. कसा बसा आपलं तेवढा व्हिडिओ निघाला आपल्या कामावर. मला तर तुम्हाला पुढला व्ह्यू दाखवावा. कॉर्नर मारला नाही आलो मला काय घरापाशी. बघितले तर दुसरी मशीन तिथं उभा होती. एक मशीन आपली गावात उभा आहे. म्हटलं आता इथं मालकाच्या घरी जाण्यापेक्षा डायरेक्ट मशीनपाशी जाऊन आपली मशीन चालू करूया. तर मालक आपल्याला पगार देणार. नंतर मालक सरळ म्हणणार आहे तो बाबा निघून जा इथून. असते असं प्रत्येकाचं. मशीन मालकाला मशीन लवकर चालू झालेली बरं वाटत असतं. त्यामुळे आपलं म्हणलं इकडे तिकडे बघण्यापेक्षा सरळ आपलं जावावं. बनगरवाडी क्रॉस केले आणि निघालो मग चोपडीकडल्या साईडला. इतक्यात पुढे येऊन बघतो तर पप्पू शेटची मशीन आणि ट्रॅक्टर कॅनलला उभं होत्या. काय तर डिस्कशन चालू होतं त्यांचं. म्हटलं आता ह्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपली मशीन जाऊन चालू करावी. ह्याच्याकडे बघत बसण्यात काही मजा नाही. लांबनंच हात केला आणि निघाला. मग काही गाडी पळवून झाल्यानंतर आपलं आलू मशीन पैसे बघतोय तर काय इथं तर मशीनच आहे. ट्रॅक्टर तर नव्हता. मग आपल्याला ट्रॅक्टर आणि मशीन सोबत घेऊन जायचं होतं. काय मला परत स्टार्टर गाडीला आणि निघालो ट्रॅक्टर आणायला. तितक्यात कोंबड्या आल्या होत्या. म्हणजे सारा बाजूला नाही खिशात नाही तर पैसे आधीच मारलं गेलं तर 200-300 रुपये द्यावं लागतात. त्यामुळे आपलं गेलं निघून द्या आणि निघालो आम्ही ट्रॅक्टरकडे. ट्रॅक्टर होतं भावाच्या खोलीवर आणि भावाच्या खोलीत जाताना रस्ता बघा. रस्त्यात पाण्यात रस्ता हेच काय समजत नाही. तरी पण म्हणलं आपलं दामान जाऊ दे भाजप सरकार. आता दोघं जर इथं पडलो चिखलात लोटपोट होऊन जाईल. मग काय भाजप सरकारनं टाकला फर्स्ट आणि सेकंड गिअर. भाजप सरकार म्हणतात मामा तुम्ही टेन्शन घेऊ नका. गाडी मग त्यात असली इमान चालवली वाटते मला. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स बसा म्हणून म्हणत होतं. म्हणून मग काय आता भाजप सरकारला बोलण्यात काय मजा नाही म्हणून धरला मोबाईल हातात आणि बसलो व्हिडिओ काढत. जाऊ दे बाबा तुझ्या हिशोबाने कसं असेल तसं. इकडे तिकडे
खोलीपर्यंत पोचतो का नाही तोपर्यंत तिथले सिक्युरिटी गार्ड आमची गाडी बघून इकडे तिकडे बघत बघत एक समोरून आली एक वरून आला आणि छोटा सिक्युरिटी गार्ड काय दमच काढा हाय बाय करत बसू तर म्हणलं आपण आपल्या कामाला लावूया म्हणून निघालो तिथनं पुढं. पाठीमागं बघतो तर काय सिक्युरिटी गार्ड काय पिच्छा काय सोडून आमचा. ट्रॅक्टर बी इतका लांब होता. म्हणलं चला आता वाटवाकडी करून जाऊया. आता ट्रॅक्टरकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. तोपर्यंत छोटे सिक्युरिटी गार्ड आमच्या मागे येत होते. कशा वेळेस थांबले होते. नुसतंच पुढं निघतोय का नाही तोपर्यंत पाठीमागं बघतो तर छोटे सिक्युरिटी गार्ड काय पिच्छा सोडून देत. त्याने काय आपलं गाडी पाठीमागं आपली धाव धरली होती. चला म्हणलं गाडीचं स्पीड जरी वाढलं तर सिक्युरिटी गार्डचं स्पीड जास्त होतं. तोपर्यंत भाऊ काय ट्रॅक्टर काढून तयारच होता या भावानं म्हणून. कसे बसे गाडी लावली बाजूला. इथं होती ट्रॉली. आता ही ट्रॉली जोडून ट्रॅक्टर घेऊन जायचं. तोपर्यंत छोटे सिक्युरिटी गार्ड आपल्या पैसे आले होते. कशा बसा आपला हात लावला होता सर बाजूला म्हणून निघालो होतो ट्रॅक्टरकडे. तोपर्यंत भाऊ आमच्यावर पेटले होते. जोडा ट्रॅक्टरने जावा पडदेशी म्हणून. म्हणलं भावा घे ट्रॅक्टर जोडूया जातो आम्ही निघून. तोपर्यंत भावानं येते का नाही तोपर्यंत ट्रॅक्टर पक ट्रॉली बसून आला जोडायला सुरुवात केली. तुम्ही या नाही तर बसा म्हणला ना जावा म्हणलं. आता व्हिडिओ करणार होतो बंद. तितक्यात भाव म्हणला या आता येते आणि पाठीमागे बघतो तर काय भाजप सरकारनं आपली छोटे सिक्युरिटी गार्डला घेताना लागलं पप्पी घ्यायला. मला वाटलं पप्पीच घेते काय पण नाही घेतली. लावला ट्रॅक्टर जोडली ट्रॉली घेऊन काढला ट्रॅक्टर गावाकडे दिसेल. परत त्या रस्त्यातून निघालो. रोडपर्यंत आलं तरी भाजप सरकार काय दिसत नाही म्हणून भाजप सरकारला म्हणलं फोन होता नेमकं काय झालं बघावं. भाजप सरकार काय फोन घे नाही काय लावला फोन आणि भाजप सरकारला विचारलं काय झालं. भाजप सरकार म्हणजे आलो बघा पाठीमागं भाजप सरकार आलेत का नाही म्हणून मोबाईल फिरवला होता पाठीमागं. तोपर्यंत भाजप सरकार दिसले. मग आता म्हणलं निघावं आपण. आता आली भाजप सरकार. मग आपण ट्रॅक्टर पण काढला पुढे. फक्त रोडवर येते का ना तोपर्यंत पाठीमागे बघेल तर भाजप सरकार लागले होते किका मारायला. गाडी बंद झाली होती. कशी कशी गेली गाडी चालू. आले भाजप सरकारला म्हणलं होता आपण पाठीमागे थांबावं आणि भाजप सरकारला पुढे घालवावं. कारण भाजप सरकार गाडीसारखं बंद पाडायला लागला होता. त्याला सांगूपर्यंत भाजप सरकार 80 पास टाकून ट्रॅक्टरच्या पुढे. मग म्हणलं चला चांगली गोष्ट जावं. आता गेलो निघून. आपण काही थांबलं मजा नाही. मग भाजप सरकारच्या मागं आपलं आता JCBने ट्रॅक्टर चालवायचा कसं. मग काय मग ट्रॅक्टरातला उभा केला. तितक्यात भाजप सरकार माझ्या अगोदर जाऊन मशीनमध्ये बसून स्टार्टर मारून मला म्हणाले मामा तुम्ही या पाठी म्हणलं तर मी जातो मशीन घेऊन. आता म्हणलं ह्याच्या हातात जर मशीन दिली तर मालक आपल्याला कामावून 100 काढून टाकणार. त्याला म्हणलं जरा बाजूला सर नंतर काय बघण्यात तर बाजूला माझ्या हिशोबानं मी करतो तू या गाडी घेऊन असं म्हणूनच तर भाजप सरकारनं मशीनमधनं उडी घेतली गाडी डायरेक्ट गाडी घ्यायला निघाला. तोपर्यंत भाऊ पण आला होता. मग म्हणलं ट्रॅक्टर घेऊन चला आता जाऊया आपला तापा घेऊ. मग काय निघालो आम्ही आमच्या दिशेने. तोपर्यंत मालकाने डिझेलचं कॅन आणून ठेवलं होतं. टाकलं लोडरमध्ये. भाजप सरकारला म्हणलं आता भाजप सरकार तुम्ही राहा उभा आता टाकू डिझेल आणि जाऊ. मग भाजप सरकार काय लाजायला लागली मी कशाला जाऊ आतमध्ये मी कसा जाऊ आतमध्ये. म्हणलं आता काय होत नाही चढा आता आतमध्ये. राहिलं मग भाजप सरकार काळी थट्ट करून उभा घेतली फळी वर. भाजप सरकार असं घाबरलं होतं. मग काय घेतली डिझेलची पाईप टाकली भाजप सरकारकडे. भाजप सरकारला काय पाईप घ्यायला येईना.
पहिल्यांदा टाकली खाली पडली, दुसऱ्यांदा टाकल्यानंतर मग भाजप सरकारची टोप पेटली की अरे बापरे असे पाईप घ्यायला लागते. मग त्यांनी काय घेतली पाईप हातात, तोपर्यंत इकडे डिझेलची टाकी कधी फुल झाली काय का समजलंच नाही. तोपर्यंत डिझेल सगळ्या टाकीवरून ओतून गेलं. मग काय भाजप सरकारवर आता म्हणलं मालक आपली जाळ काढणार आहेत, त्याच्या अगोदर पुसून वगैरे होऊया मोकळून जाऊया. मशीन घेऊन डिझेल टाकून निघालं बाहेर डायरेक्ट कामावर. कामावर पोचतं का नाही तोपर्यंत आता बकेट बदलायचं होतं. भाजप सरकार काय हातोडा थोरचा घेऊन निघालो होतं बाहेर. इकडे तिकडे बघेपर्यंत भाजप सरकारने पिना काढायला चालू केल्या होत्या. आता म्हणलं भाजप सरकारला मोटिवेशन काहीतरी द्यावं म्हणून काहीतरी 4 गोष्टी सांगत बसलो होतो, पण भाजप सरकारने काही लक्ष दिलं नाही. तोपर्यंत पिना काढून झाल्या. भाजप सरकारने टाकले पिना लावले वाटतं ना आवडले. आता भाजप सरकार म्हणले मामा तुमचं काम तुम्हाला करून दिलं, तर तुम्ही बघा. आता भाजप सरकारला काय बोलायचं म्हणून आपलं बकेट गुंडाळलं. खेपा भोऱ्या म्हणलं चला आता बाद झाला आपली चेष्टा मस्करी, कामच काय तर बघूया. बकेट ढकललं साईडला. भाजप सरकार बघत ते मामा कसं काम करत आहे. भाजप सरकारला मशीन शिकवायचे होते, त्यामुळे भाजप सरकार सगळं लक्ष मशीनकडे लावला होता. ट्रॅक्टर आता म्हणलं भराव आली, मग काय बकेट भरण्याऐवजी लावला लोडर चालू केलं भरायला. ऐसा स्टेयरिंग ऐसा घुमाया गर 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 वैसा वाला. देखो तोपर्यंत भाजप सरकार म्हणलं मामा तुम्ही भरा ट्रॅक्टर, मी काढतो व्हिडिओ. म्हणलं भाजप सरकारला म्हणलं काढता व्हिडिओ, कारण आपल्या पब्लिकला दाखवायचं, त्यामुळे आपला डेली रूट. भाजप सरकार म्हणलं नका टेन्शन घेऊ, मी असल्यावर तर तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणून मोबाईल दिला त्याच्या हातात. त्याने काला व्हिडिओ चालवला. ट्रॅक्टरला पण ड्रायव्हर नव्हता आणि मशीनला पण ड्रायव्हर मी एकटाच होतो. त्यामुळे म्हणलं आता कोणाची वाट न बघण्यापेक्षा आपल्याच मारावं स्टार्टरने जावं घेऊन ट्रॅक्टर. आता मशीन उभा केलं, ट्रॅक्टर घेऊन निघालो होतो. जाऊन यावं म्हणलं खेप खाली करून. काय हाणला स्टार्टरने, चाललं घेऊन ट्रॅक्टर. आता महागारी आलो तोपर्यंत भाजप सरकार बघेल तर भाजप सरकार व्हिडिओ काढत बसले होते मस्तपैकी. त्याने एक व्हिडिओ काढला होता. आम्ही आपलं काम उरकायच्या हिशोबाने ट्रॅक्टर लागलो पळवायला. भाजप सरकार व्हिडिओ काढते ते माहीतच नव्हतं. मित्रांनो सांगा कमेंटमध्ये ट्रॅक्टर मला जमते का नाही चालवायला. येत नाही तरी आपला कसा बसा रिवर्स टाकला, लावलं ट्रॅक्टर आपलं, केलं मशीन चालू. तर दिवसाचा रोज चालू होता. आता संध्याकाळी म्हणलं सुट्टी करून जायचं हिशोबानं होतं, पण दिवस मावळल्याचं म्हणलं तुम्हाला दिवस मावळल्याचा व्ह्यू दाखवावा. शेवटच्या 2 खेपा राहिल्या होत्या, कारण 7 वाजेपर्यंत मला सांगितलं 7 वाजेपर्यंत चालवा आणि बंद करून जावं घरी, तुमचं काही काम नाही इथं. मग आम्ही काय जॉबमध्येच की. मग तोपर्यंत भाजप सरकार बसले होते, मशीन चालू होते, शिकत होते ना. त्यांच्या हातात दिली होती चावी, त्यासने म्हणलं होतं तुम्ही चालवा शिका, तोपर्यंत आम्ही येतो खाली करून. भाजप सरकारनं आपलं मारलं तर स्टार्टर आणि चालवत त्यांचं काम. मशीन पैसे जाते का नाही तोपर्यंत भाजप सरकार आपलं मशीन चालू करून लिव्हर हलवत बसले होते. म्हणलं जमते का नाही काय तर. भाजप सरकार म्हणले अहो मामा तुम्ही सोबत असल्यानं आम्हाला काय दम निघणार आहे का, आम्ही चालवायला शिकणारच ना. मग काय भाजप सरकारला म्हणलं बघू तर कसं चालवतं. भाजप सरकार आपलं बकेट ओतायचं ना हातात होतं, पण त्यांच्या चेहऱ्यावर वाजले होते 12. भाजप सरकारला म्हणलं भाजप सरकार असू दे काय टेन्शन घेऊ नको, काय होत नाही. मोटिवेशन द्यावं लागतं. भाजप सरकारनं धटमान करून ओतलं बकेट आपल्या. भाजप सरकार एक बकेट ओतलं तरी इतकं खुश होतं. एका दिवसात झालेला ड्रायव्हर तात्पुरता आणि कामापुरता. शिकेल हळूहळू, नवीन आहे हे बघा. त्याच्यात पहिल्यांदाच मशीन दिले. भाजप सरकार म्हणलं मामा आपल्याला काही जमत नाही, आता हे तुम्ही बघा.
दिला मोबाईल त्यांच्याकडे आणि आपण मी बसलो चालवायला. कशी बस ट्रॉली भरली तोपर्यंत छोटे भाचे सरकार आले होते. मग त्यांना फक्त एकदा सांगितलं ट्रॅक्टर असं चालवायचं आहे. त्यांनी भाचे सरकार म्हणजे मामा तुम्ही मला काय सांगू नका, मी माझ्या हिशोबाने बघतो. भाचे सरकारनं पहिल्यांदाच ट्रॅक्टर घेतला आणि इतका चांगला चालवला ना, बरं वाटलं. त्याने स्वतः पळवून आणून ट्रॅक्टर लावला आणि त्याने मोबाईलकडे बघता स्माईल द्यायला चालू केली. आनंद हो बघा. करून येऊन मग भाजी सरकारला म्हणून भाजी सरकार जरा माझा एक व्हिडिओ काढा, मला जर हिशेब चालवा येतं काय बघा, दाखवा आपल्या पब्लिकला. मग भाजच्या सरकारनं आले बाहेर आणि चालू केला व्हिडिओ काढायला. मग काय हो वाढला ॲक्सिलेटर केलं चालू भरायला. काय काय म्हणजे दिवस मागायला होतं त्यामुळे सगळ्यांनाच गडबड झालेली घरी जायची. त्यामुळे काय दोन्ही भाच्या सरकार जोमात आणि मामा कोमात होता सध्या. काय करणार, काम तर करावं लागणार. म्हणून आपलं केलं चालू, बघून घेतली खेप. आणि निघालो ट्रॅक्टर घेऊन. आता खेप खाली करून आपलं जायचं म्हणून घरच्यानं आलो होतो. खेप कशी बशी खाली केली, JCB ट्रॅक्टर या घरापाशी लावायचं आणि बंद करून आम्ही आपल्या घराच्या दिशेने निघालो. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.